जिल्ह्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. अन्यायाच्या अनेक घटना देखील घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेवर जिल्हा पोलीस प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे अशी मागणी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश महामंत्री स्वाती शिंदे, जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांच्यासह महिलांनी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असल्याने महिलांच्यावर होणारे अत्याचार, बलात्कार, विनयभंग, अपहरण यांच्या खटल्यात वाढ होत चालली आहे. अल्पवयीन मुलींना यामध्ये फसवलं जातं आणि त्या बळी पडतात. यासाठी सांगली जिल्ह्यातील महिलांकरिता काम करत असलेल्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय संघटना आणि पोलीस प्रशासन यांच्यामध्ये व्यापक बैठक घेण्यात यावी. निर्भया पथक आणि दामिनी पथक यांच्या कारवाया अधिक वाढल्या पाहिजेत. महाविद्यालयात, शाळा, उद्याने, बस स्टँड, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी यामार्फत गस्त घातली गेली पाहिजे. शाळेमध्ये जात असलेल्या मुलींना या पथकांच्याद्वारे प्रशिक्षण दिलं पाहिजे. कॉलेजवर देखील मुलींच्यामध्ये जागृतीचे कार्यक्रम सामाजिक संस्थेच्या मार्फत घेतले गेले पाहिजेत. शहरातील आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्हीची संख्या वाढवावी. महिलांच्या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करावी, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ज्योती कांबळे, स्मिता भाटकर, मनीषा सातपुते, अनघा कुलकर्णी, प्राची फाटक, सुनीता रुपनर, स्वाती सुतार, स्नेहल जगताप, ललिता मासाळ आदी जण महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.